बाद स्वागत है आपका सी न्यूज भारत में। वक्त हो गया है खास खबर का। आगरी यूथ फोरम डोंबिवली के अध्यक्ष और मराठी साहित्य सम्मेलन के पूर्व स्वागताध्यक्ष गुलाब वझे ने शिवसेना के प्रमुख नेता और महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को धन्यवाद दिया। गुलाब वझे ने कहा कि कश्मीर में फंसे पर्यटकों को महाराष्ट्र लौटने में एकनाथ शिंदे ने महत्वपूर्ण और समय पर सहयोग प्रदान किया। उनका यह सहयोग पर्यटकों के लिए अत्यंत सहायक साबित हुआ। इस अवसर पर गुलाब वझे ने एकनाथ शिंदे के नेतृत्व की सराहना करते हुए उनके सहयोग को धन्यवाद दिया। नमस्कार। 22 तारखेला जी काश्मीरमधील पहलगाम येथे जी घटना झाली त्या घटनेच्या अनुषंगाने संपूर्ण देश हादरून गेलेला आहे। कधी नव्हतं तेवढं देशातील जनता ही एकवटलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा 6 जणांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला। डोंबिवली, पनवेल, पुणे अशा काही ठिकाणची लोकांचा त्याच्या गोळीबारामध्ये मृत्यू झाल्यामुळे महाराष्ट्र तर अजूनही दुःखात आहेच। त्याचबरोबर डोंबिवली जास्त दुःखात आहे, कारण डोंबिवलीतील 3 जण शहीद झालेले आहेत। अशा प्रसंगी आपल्या देशातील कुठे काय चुकलं असेल तर त्याच्यातील स्टडी करून आपण तिथे यंत्रणा, पोलीस यंत्रणा असतील किंवा सैनिकाची यंत्रणा असेल ती चोख बजावली पाहिजे की ज्याच्यामुळे अशा घटना कधी घडणार नाहीत। तरीसुद्धा आपले जे सैनिक आहेत किंवा पोलीस तिथले आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मदत सर्वच जनतेला करत असतात। अशा प्रसंगी आपल्या महाराष्ट्रातून महाराष्ट्राची लोक तिथे सुद्धा याच्यामध्ये फसलेली होती, काश्मीरमध्ये गेलेली पर्यटन, आणि ह्या पर्यटनाला च्या लोकांना मदत व्हावी म्हणून महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व त्यांची टीम सर्व धावून गेली। शिवसैनिक धावून गेले, एक खासदार श्रीकांत शिंदेची टीम धावून गेली आणि त्यामध्ये बरेच लोकांची सुटका केली। महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा तिथे मदत मोठ्या प्रमाणात झाली, त्याच्यामध्ये देवेंद्रजीची सुद्धा मोठा वाटा आहे। आणि अशा प्रसंगी एकनाथ शिंदेने जे काही तिथे जाऊन अतिरेक्याने जिथे गोळ्या घातल्या तिथेच जाऊन आपल्या एकनाथ शिंदेने तिथे आपलं काम चालू केलं, हे निश्चितच कौतुकास्पद आहे। कोणीही माणूस तिथे जाऊ शकत नाही, तिथे अतिरेकी गोळ्या घालतात। अशा प्रसंगी जीवावर बेतलेलं असतानासुद्धा तिथे एकनाथ शिंदे गेलेत, हे महाराष्ट्रातील जनतेला खूपच एकदम हेवा एकनाथ शिंदेचा वाटतो। आणि शिंदे साहेबांचं एक आहे, कुठेही महाराष्ट्रात घटना घडली, मग ते वांगणीचं ट्रेन अडकलेलं असू दे का तुमची मालमधील घटना घडू दे महाडमधील, ते धावत जाणारी व्यक्ती आहे आणि हे जनतेने वेळोवेळी बघितलेलं आहे। निश्चितच त्यांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपुलकीची भावना सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या निर्माण झालेली आहे। आणि असे असताना कालच ते डोंबिवलीमध्ये तेवढे झाल्यानंतरसुद्धा डोंबिवलीमध्ये त्यांच्या घरी जाऊन जे 3 लोक जे हुतात्मा झाले त्यांना तिथे जाऊन त्यांचे सांत्वन केले। हे सांत्वन केल्यामध्ये डोंबिवलीमधील सुद्धा आमची जी काही मंडळी आहे ते सुद्धा तिथे होती आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांचं कौतुक तिथे केलं गेलं। वास्तविक त्यांच्या रक्तामध्ये हे आहे की अशा प्रसंगी ताबडतोब जाऊन मदत करणं, हे ते त्यांच्या लहानपणापासून हे असलेल्या काही गोष्टी ह्या समोर येतात। अक्षरशः आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून ते शोभून दिसत आहेत आणि म्हणून त्यांच्याविषयी संपूर्ण महाराष्ट्र जनतेला त्या आदर आहे। आणि जे आता जे हुतात्मे झाले त्यांच्या आत्म्याची शांती लाभावी हीच आमच्या सर्वांच्या वतीनं ओम शांति। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। गुलाब वझे का ये आभार संदेश कश्मीर में पर्यटकों के लिए एकनाथ शिंदे द्वारा किए गए सहयोग की अहमियत को उजागर करता है। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।